उसको ज्यादा टाइम नहीं लगेगा। अंडर रूट में एक्स स्क्वायर प्लस वन जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन एक्स माइनस वन एक्स स्क्वायर प्लस वन सी ऑफ एक्स की वैल्यू एच ऑफ एक्स इज इक्वल टू टू एक्स माइनस थ्री 2x minus 3 then we are interested to find out f dash of h dash of g dash of x f dash of h dash of g dash of x is equal to ऑप्शन है पहला ऑप्शन है 0 दूसरा ऑप्शन है 1 अपॉन अंडर रूट मध्ये x स्क्वायर प्लस 1 तीसरा ऑप्शन है 2 बाय रूट 5 तर लास्ट ऑप्शन है त्यामध्ये x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वायर प्लस 1 तर सिंपल बघा करता येईल तुम्हाला सॉल्व जर तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन तर इझिली सॉल्व करता येईल कळलं की तुम्हाला क्वेश्चन सांगा कळलं सगळ्यांना काय काय करता येईल एफ ऑफ एक्स दिलेला आहे जी ऑफ एक्स दिलेला आहे एच ऑफ एक्स ची किंमत तुम्हाला याच्यामध्ये काढायचं आहे एफ डॅश ऑफ एक्स डॅश ऑफ जी ऑफ एक्स ची किंमत तुम्हाला काढायचं आहे तर वन बाय वन तुम्ही सॉल्व करा दे फंक्शन दिलेलं आहे जी ऑफ एक्स दिलेलं आहे एच ऑफ एक्स दिलेलं आहे एफ डॅश ऑफ एच डॅश ऑफ जी ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय असेल त्यांनी विचारलं सबसे पहले एफ डैश में या फंक्शन से डेरिवेटिव काढून बघा फंक्शन है अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस वन तो इसका डेरिवेटिव कितना आएगा बोलो एफ डैश ऑफ एक्स आएगा 1/2 अंडर रूट में एक्स स्क्वायर प्लस वन और फिर से एक्स स्क्वायर प्लस वन का डेरिवेटिव 2x तो 2 से 2 कैंसिल या हमारे पास x अपॉन अंडर रूट में एक्स स्क्वायर प्लस वन ठीक है उसके बाद पहले एफ डैश का फिर एच डैश का तो एच ऑफ एक्स फंक्शन कितना है एच ऑफ एक्स है 2x माइनस 3 है ना तो इसका डेरिवेटिव कितना देगा एच डैश ऑफ एक्स 2x डेरिवेटिव 2 3 का डेरिवेटिव 0 है ना 2x माइनस 3 में 2x माइनस 3 में x का और 2x का 2 और 3 का डेरिवेटिव कितना आ गया 0 अब हम निकालेंगे इसमें आता बघा जी डॅश ऑफ एक्स काढायची गरज नाही कारण का मी तुम्हाला एक क्वेश्चन फक्त तुम्हाला तिरकी घेण्यासाठी तुमचा हा विचारलेला प्रश्न आहे कारण का लक्षात घ्या पुन्हा तिन्हीचे डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही बघा किती छान क्वेश्चन विचारत आहे त्यामुळे आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे एफ डॅश ऑफ एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल तो तुम्ही जर याला मध्ये पाहिलं तो ये एक्चुअल तुम्हारे पास क्या हो गया यहाँ पे एफ डैश ऑफ म्हणजे तुम्हाला हा फंक्शन आहे तर एफ डैश ऑफ फंक्शन मध्ये विचारले तुम्हाला काय हां याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट काय करता येईल इट इज नथिंग बट इट इज इक्वल टू हे बघा याला जर सॉल्व केलं मी तर मला काय भेटतं इट इज इक्वल टू एफ डैश ऑफ 2 कळाला का कळालं का एफ डॅश ऑफ 2 मग एफ डॅश ऑफ 2 ला जर तुम्हाला कळायचं असेल तर एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 2 याच्यावर ठेवून द्या या फंक्शन मध्ये तुम्हाला किती आन्सर येणार 2 अपॉन अंडर रूट मध्ये 2 का स्क्वायर 4 4 प्लस 1 5 तो आंसर विल बी 2 अपॉन रूट 5 द करेक्ट आंसर ऑप्शन नंबर 3 सांग कळालं का ठीक आहे नाही कळालं असेल तुम्हाला कारण मी हे स्टेप इथे डायरेक्ट गायब केली की ही तुम्हाला कळलं नाही की हे काय झालं याचं काय झालं याच्या जागी 2 कसं काय आला तर इथे मी ब्रॅकेट मध्ये लिहून टाकतो सिन्स h डॅश ऑफ g डॅश ऑफ x इज इक्वल टू 2 आता याचा स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी याचा 2 का आला हे लक्षात घ्या याच्या जागी मी काय वापरलं हे बघा f डॅश एंड इट इज h डॅश ऑफ g डॅश ऑफ x च्या जागी मी 2 घेतलं आता हे माझा झाला f डॅश ऑफ 2 तर f डॅश ऑफ 2 मध्ये याच्यामध्ये x जागी 2 ठेवलं तर 2 अपॉन 2 स्क्वेअर 4 प्लस 1 हे तर तुम्हाला कळलं फक्त महत्त्वाचं काय तुम्हाला याच्यामध्ये हा कळत नाही की व्हाय यू टेकन दिस 2 इज हियर है ना या सगळ्यांच्या जागी h डॅश ऑफ g डॅश ऑफ x च्या जागी मी 2 का घेतला हा प्रश्न आहे हा 2 याच्यामुळे घेतला मी लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही
एच डॅश ऑफ हे काढणार काय, हे एच डॅश ऑफ दिस वन आहे ना, एच डॅश ऑफ फंक्शन मध्ये जर तुम्ही याच्यामध्ये ठेवलं तर फंक्शन मध्ये तुम्हाला इथे आलेला आहे कॉन्स्टंट है ना, एच डॅश ऑफ एक्स तुम्हाला किती आला कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट जर आला तर या फंक्शन मध्ये तुम्हाला ते ठेवताच येणार नाही, जी डॅश ऑफ एक्स काढायची गरज नाही तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला काय भेटणार एच डॅश ऑफ एक्स. एच डॅश ऑफ एक्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट किती भेटणार, व्हॅल्यू नथिंग बट एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स नथिंग बट दॅट इज इक्वल टू ओनली 2 इज देयर. कारण याची व्हॅल्यू काय आली माहितीये का, 2 आली. समजून घ्या, अजूनही तुम्हाला कळालं असं मला वाटतं. हे बघा नीट समजून घ्या. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एच ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एच डॅश ऑफ एक्स किती आला मला 2. आता ह्याच्यामध्ये हा एफ डॅश ऍज इट इज आणि ह्याच्या जागी मी 2 का वापरलं तर लक्षात घ्या, कारण हे जे जी फंक्शन है एच चा मध्ये आहे, ये कंपोजिशन फंक्शन ये जो जी है ये एच के अंदर है. तो जैसे कि फॉर एग्जांपल आता एच डॅश ऑफ एक्स 2 आला तर मला काय करता येईल बघा, तर लक्षात घ्या. कसं समजून सांगता येईल तुम्हाला की एच डॅश ऑफ समजा कॉन्स्टंट आला तुम्हाला है ना, हे तुम्हाला काय आला एच डॅश ऑफ एक्स तुम्हाला किती आला कॉन्स्टंट आला. कॉन्स्टंट आला याचा काय, तुम्ही एक्स च्या जागी याच्यामध्ये तुम्ही जी डॅश ऑफ एक्स काढला असता, पुन्हा त्याच्यात ठेवला असता, ठेवायला जागाच नाही, तो यहाँ पे खेल खत्म हो गया. एच डॅश ऑफ एक्स तुम्हाला आलेला आहे 2, हे जर 2x आला असता समजा 2x जर आला असता तर आपल्याला काय झालं पाहिजे, म्हणजे हे जर 2x आला असता तर आपण सर्वात पहिले काय काढलं असतं, जी डॅश ऑफ एक्स काढला असता. मग जी डॅश ऑफ एक्स चा जे काही फंक्शन येईल त्याच्यामध्ये रिप्लेस x बाय 2x केला असता, मग त्याला आपण सॉल्व्ह केला असता. पण प्रश्न काय झाला त्यामध्ये, इथेच कार्यक्रम संपलेला आहे. इथे एच डॅश ऑफ एक्स आला कॉन्स्टंट. मग हा जर कॉन्स्टंट आला तर याच्यामध्ये काहीतरी मध्ये फंक्शन असतील जी डॅश ऑफ एक्स, तर x ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्या x च्या जागी आपल्याला ते 2 ठेवता येईल का, नाही, ते 2 ठेवता येईल का, नाही. त्यामुळे या सगळ्यांची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटणार कॉन्स्टंट ऍज इट इज. म्हणजे हे जर एच डॅश 2 असतील तर हा एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स सुद्धा तुम्हाला काय भेटणार 2 भेटणार. म्हणजे सगळं काय झालं तुम्हाला व्हॅल्यू 2 झाली आणि एफ डॅश ऑफ 2 तुम्हाला किती आला. या एक क्वेश्चन तुम्हाला फिरकी घेण्यासाठी की या फंक्शनचा त्याच्यामध्ये काही रोलच नाही, फक्त तुम्हाला ते शो साठी दिलेला आहे. हा त्याचा काम कधी झाला असता, जर एच डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 2 न येता 2x आली असती किंवा x आली असती तर त्यावेळेस आपण पहिले जी डॅश ऑफ एक्स काढला असता. मग त्या जी डॅश ऑफ एक्स मध्ये x च्या जागी ते जे फंक्शन आहे 2x, तुम्ही त्या पूर्ण x च्या जागी काय केलं असतं 2x रिप्लेस केला असता. पण सध्या या एच डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट कॉन्स्टंट आल्यामुळे, ते 2 आल्यामुळे आता ह्या जी डॅश ऑफ एक्स ला काही अर्थ राहिलेला नाही. जी डॅश ऑफ एक्स चा फंक्शन काय जरी आला तर फंक्शन एच डॅश हे कॉन्स्टंट आहे, तर आपण काय म्हणतो कंपोजिशन फंक्शन मध्ये जर फंक्शन आला तर फंक्शन एक्स च्या जागी सगळे ते रिप्लेस करता येईल. हे बघा जसे की फॉर एक्झाम्पल बघा कंपोजिशनचा अर्थ समजून घ्या पहिले सुरू, तुम्हाला कंपोजिशन मध्ये अडचण असेल. जसे की फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1, ठीक आहे, आणि आपल्याला काढायचा एफ ऑफ एक्स असा. तर आपण काय करतो, हा एफ ऑफ एक्स मध्ये काय करतो, पहिले हे एफ ऑफ एक्स च्या जागी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू, एफ ऑफ एक्स किती तुमचा एक्स मायनस. मग आता हा एफ ऑफ एक्स मायनस 1 ची व्हॅल्यू या एक्स मध्ये ठेवतो आपण, रिप्लेस एक्स बाय एक्स मायनस 1. तर तुम्हाला हे काय भेटतो एक्स मायनस 1 मायनस 1, म्हणजे तुम्हाला किती भेटणार एक्स मायनस 1. हा तो एफ ऑफ एक्स, ठीक आहे. आता बघा अडचण काय झाली की इथे एच ऑफ एक्स आलेला आहे आपल्याला 2 कॉन्स्टंट एच डॅश ऑफ एक्स. तर एच डॅश ऑफ एक्स किती आला तुम्हाला 2, आणि आपल्याला त्याने सांगितलं की तुम्ही काढा एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स, ठीक आहे. तर तुम्हाला काय येणार बघा, एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स म्हणजे हा एच डॅश ऍज इट इज, ठीक आहे. आणि जी डॅश ऑफ एक्स तुमचा आपण काढलाच नाही, कारण जी डॅश ऑफ एक्स ऍक्च्युअल काढायची गरज नाही. जी डॅश ऑफ एक्स काय जरी आला असता, समजा आमका डिमका फंक्शन एक्स मध्ये आला असता, समजा हाच ठेवलं मी, समजा ऍज इट इज हेच ठेवलं मी जी डॅश ऑफ एक्स. पण फंक्शनची व्हॅल्यू जर पाहिली तर एच डॅश ऑफ एक्स कॉन्स्टंट आला 2 आणि मध्ये यायला फंक्शन एक्स मध्ये, तर आपल्याला जसा याच्यामध्ये एफ ऑफ एक्स मायनस 1 म्हणजे इथे फंक्शन मध्ये आलता एक्स मध्ये आलता, तर आपण ही पूर्ण व्हॅल्यू एक्स च्या जागी रिप्लेस केली, एक्स मायनस 1 आणि -1 म्हणजे एक्स मायनस 2. तर तसा याच्यामध्ये एच डॅश ऑफ एक्स हा कॉन्स्टंट आला
तर आपल्याला ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी डॅश ऑफ एक्स जागी ठेवता येईल का? नाही, कॉन्स्टंट नेहमी काय म्हणतो, कॉन्स्टंट भेटणार. आणि हे सगळं एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स, एच डॅश ऑफ एक्स ची किंमत कॉन्स्टंट आल्यामुळे हे सगळं काय झालं, एच डॅश ऑफ 2 म्हणजे तुम्हाला डायसिस नंबर इट इज इक्वल टू किती आला, एच डॅश ऑफ एक्स नंबर इज इक्वल टू 2. तर हे सगळं फंक्शन 2 झाला. तर हे फक्त झाला एफ डॅश ऑफ 2 आणि फंक्शन मध्ये ठेवून द्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढला होता आपण, तर 2 अपॉन अंडर रूट. आता कळालं का सांगा? कळालं का? येस टेल मी सर. है ना, हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. म्हणजे जी ऑफ एक्स चं फंक्शन दिलेलं आहे पण जी ऑफ एक्स चा काय नाही, कारण या दोन डेरिव्हेटिव्ह मी काढून पाहिलं. याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि याचा डेरिव्हेटिव्ह पहिली याचा डेरिव्हेटिव्ह का काढला, कारण डिमांड तशी होती. पहिले एफ डॅश ऑफ एक्स नंतर एच डॅश ऑफ एक्स हे जर कॉन्स्टंट आला नसता तर मी जी डॅश ऑफ एक्स सुद्धा काढला असता. पण हे एच डॅश ऑफ एक्स कॉन्स्टंट आला त्यामुळे मला जी डॅश ऑफ एक्स काढायची गरज नाही. तर मला डायरेक्ट एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स ची काय भेटणार, दॅट इज नथिंग बट 2. तर पूर्ण हा ब्रॅकेटची व्हॅल्यू पूर्ण किती झाली, 2. मग आता एफ डॅश ऑफ 2 रिप्लेस दॅट फंक्शन बाय 2. तर हा महत्त्वाचा क्वेश्चन, व्हेरी सिंपल वन. आला लक्षात सगळ्यांना सांगा? आला सगळ्यांना लक्षात? येस टेल मी. आला का? बोला, हो नाही काहीतरी सांगा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. असाच एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला आहे, थोडा वेगळ्या टाईपचा आहे. पण क्वेश्चन असा आहे, if f of x is defined for all x such that if f of x is defined for all x such that f of x का power n is equal to f of n of x, f of x. Then प्रश्न विचारना, f dash of x into f of nx ची व्हॅल्यू काय राहणार? पहिला ऑप्शन आहे f of x, दूसरा ऑप्शन 0, तीसरा ऑप्शन f of x f dash of x, चौथा ऑप्शन डी f of x का पावर n minus 1 into f dash of nx. हा क्वेश्चन महत्त्वाचा क्वेश्चन. जरा नीट बघा क्वेश्चन, तुम्हाला बघितलं तर कळणार काय विचारलं काय. फंक्शन क्वेश्चन मध्ये दिलाय की f of x हा कसा फंक्शन आहे, डिफाइंड फॉर ऑल x such that हे फंक्शन आहे f of x का पावर n is equal to f of nx. then we are interested to find out the value of this one. तर एकदम सिंपल वेने तुम्हाला करता येईल. बघा तर काय करता येईल. पहिल्यांदा हा फंक्शन याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ठीक आहे, चालते. तर आपल्याला हे दिली कंडिशन f of x का पावर n is equal to f of nx, a given condition है ना. वाटल्यास इक्वेशन नंबर 1 याला डिफरन्शिएट करा. हा पॉवर फंक्शन आहे, पॉवरला खाली पॉवर मधून एक कमी आणि बेसचा डेरिव्हेटिव्ह f of x चा डेरिव्हेटिव्ह किती, f dash of x. ठीक आहे, हा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार, f dash of nx. आणि पुन्हा अँगलचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे e. तर इकडे साइडला n ला, इकडच्या साइडचा n, इकडच्या साइडचा n कॅन्सल. चला आपल्याला काय म्हटलं, f of x का पावर n minus 1 f dash of x into f dash of nx. ओके, इक्वल काय असेल, काहीच नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे f dash of x आणि f of nx. तर f dash of x आलेला आहे या साईडला. तर ठीक आहे, व्हॅल्यू काढता येईल. बघा आता काय करता येईल, एकच स्टेप बिहाइंड आहे. तुम्ही फक्त थोडा तुम्हाला डोका लावावा लागेल. मल्टिप्लाय तर काय करता येईल सांगता येईल कोणाला. बघा जरा काय करता येईल. मग f of x मायनस 1 कुठेच नाही,
है ना. तर काय करू आपण याच्यामध्ये एफ ऑफ एक्स हे बघा हे सगळं करते का ए ए काय ए ऑप्शन सांगू लागला का हो ए ए ऑप्शन येस सर इकडं एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स चा पॉवर एन मायनस वन ला एफ ऑफ एक्स चा पॉवर एन इंटू 1/f ऑफ एक्स. सांगितलं मी हा एफ ऑफ एक्स चा पॉवर याला मला लिहिता एन इंटू एफ ऑफ एक्स चा पॉवर किंवा 1/f ऑफ एक्स हा झाला 1/f ऑफ एक्स. कटले दोन्ही आता झालं. ठीक आहे एक मिनिट मी सॉल्व्ह करून बघतो मला पण माहिती आहे आन्सर काय बघू आपण करेक्ट काढू आपण. ओके याला मी सॉल्व्ह करतो एफ ऑफ एक्स चा पॉवर एन याला सॉल्व्ह करायला मी आणि इंटू कोणाला कळत असेल तर हा एफ ऑफ एक्स चा पॉवर -1 आहे तर याला मी खाली आणलं तर 1/f ऑफ एक्स असा भेटेल इज इक्वल टू इकडच्या साईडला एफ डॅश ऑफ एक्स आणि तिथे राहिला एफ डॅश ऑफ एन एक्स. आता काय करायचं मला हा एफ ऑफ एक्स डिव्हिजनला कुठेच नाही तर काय करू मल्टिप्लाय बोथ साइड बाय एफ ऑफ एक्स. मल्टिप्लाय बोथ साइड बाय एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स कुठेच नाही डिव्हिजनला. मल्टिप्लाय बाय एफ ऑफ एक्स जर मी केलं तर मला काय भेटणार बघा एफ ऑफ एक्स चा पॉवर एन एफ ऑफ एक्स उडाला आणि इथे काय ते राहिला वाटतं ना इथे काय ते राहिलं ना काय करायचं सर एफ ऑफ एक्स इथे एफ डॅश ऑफ एक्स राहिला ना इथे एफ डॅश ऑफ एक्स राहिला ना वही बघा एफ ऑफ एक्स चा पॉवर एन -1 ला मी लिहिलं एफ ऑफ एक्स चा पॉवर एन आणि एफ ऑफ एक्स चा पॉवर -1 याला मी आणलं खाली आणलं 1/f ऑफ एक्स आणि हे एफ डॅश ऑफ एक्स इकडचा राहिलेला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हा इथे आहे तो फक्त मी मागे पुढे गेलं त्याला मागे पुढे झाला तो हा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश असा आहे बघा एफ ऑफ एक्स चा पॉवर एन एफ ऑफ एक्स चा पॉवर -1 ला खाली आणला 1/f ऑफ एक्स आणि हा एफ डॅश ऑफ एक्स आहे दिली एफ डॅश ऑफ एन ऑफ एक्स मल्टिप्लाय बोथ साइड बाय एफ ऑफ एक्स से मल्टिप्लाय केलं तर हा एफ ऑफ एक्स कॅन्सल तुम्हाला काय भेटणार एफ डॅश ऑफ एक्स आणि इथे काय भेटणार मला एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एन एक्स आला ना रे एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एन एक्स. बोला आता काय येणार आन्सर सांगा यस टेल मी नाउ आला का आन्सर बघा एकच स्टेप फक्त मागे तुम्ही कळालं का आता काय येणार जर का सांग आता मल्टिप्लाय केलं दोन्ही साइड एफ ऑफ एक्स ने सांगा फक्त एक स्टेप यू आर बिहाइंड सी सी हा तुला कसं म्हणलं हे बघा आन्सर तुमचा आला याच्यामध्ये ज्याला नाही कळालं बघा एफ ऑफ एक्स चा पॉवर एन एफ ऑफ एक्स ने मल्टिप्लाय केलं तर कॅन्सल झाला आला एफ डॅश ऑफ एक्स आणि इथे सुद्धा मल्टिप्लाय केलं एफ ऑफ एक्स केलं आता बघा याला जर तुम्ही पाहिला तर इक्वेशन नंबर 1 मध्ये ही किंमत बघा एफ ऑफ एक्स चा पॉवर एन ची किंमत किती आहे एफ ऑफ एन एक्स यामध्ये एफ ऑफ एक्स चा पॉवर एन ची किंमत मला रिप्लेस करता येईल इक्वेशन नंबर 1 मध्ये एफ ऑफ एन एक्स ने एफ ऑफ एन एक्स तेच विचारलं बघा एफ ऑफ एन एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एन एक्स कुठून फ्रॉम इक्वेशन नंबर हा रिझल्ट आला f of nx is equal into f dash of nx is equal to option number C f of x into f dash of नजर दुर्घटना घडली मला इथे वाटू लागला पहिला ऑप्शन ए एफ ऑफ एक्स पण नंतर इथे खेळ झाला त्याला मला जर रिमूव्ह करायचे असेल तर n-1 ला असं इथे मला मग पुन्हा डिव्हिजनला एफ ऑफ एक्स कुठेच नाही याच्यामध्ये तर मल्टिप्लाय करावं लागेल प्रत्येकाला एफ ऑफ एक्स ने याला मल्टिप्लाय केलं मग नंतर डोका लावलं की एफ ऑफ एक्स यांची किंमत इक्वेशन नंबर 1 नुसार एफ ऑफ एन एक्स आहे या ठिकाणी एफ ऑफ एन एक्स याला रिप्लेस केला हा ऍज इट इज सो इज अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन now we take a next question again important question it is asked in examination AIEEE means master G the question असा आहे की फक्त ते भीती घालण्यासाठी क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये असं काही खास दिलेलं नाही बघा let f is function from -1 to 1 to r -1 से 1 -1 से r
-1 -1 पासून r पर्यंत एक फंक्शन आहे. बी अ डिफरेंशिएबल फंक्शन विथ differentiable function with the f of 0 is equal to -1 comma f dash of 0 is equal to 1 comma g of x is equal to f of 2f of x plus 2 bracket का square comma then g dash of 0 is equal to comma then g dash of 0 is equal to the option 4 -4 0 -2 AIEEE 2010 ला विचारला प्रश्न म्हणजे जे मध्ये विचारला. तर असं काय खास नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त त्याची भीती घालण्यासाठी सगळं दिलेलं आहे. याचा काय अर्थ आहे? फक्त याचा अर्थ आहे की -1 तो हे फंक्शन डिफरेंशिएबल है या इंटरवल मध्ये, बस एवढंच. त्याचं काही घेणं नाही है ना. ये डोमेन है और ये इसका रेंज है. ये फंक्शन यहाँ पे डिफरेंशिएबल है और ये इसकी वैल्यू दी वाली, तो तुमको सिर्फ इसका डिफरेंस निकालना है. g डैश ऑफ 0 निकालने का है. तो सबसे पहले हम इसको डिफरेंशिएट करेंगे. g डैश ऑफ x काढावा लागेल. g डैश ऑफ x काढलं तर पिक्चर पुन्हा क्लियर होईल. रिप्लेस x बाय 0 करा आणि व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले ते ठेवून द्या. फक्त ही भीती घालण्यासाठी असते हे. ये सिर्फ कंडीशन है, इनिशियल कंडीशन की ये जो फंक्शन है डिफरेंशिएबल है. डोमेन x का डोमेन -1 से -1 लेके r तक, मतलब पूरे रियल फंक्शंस पर. तो वी कैन सॉल्व वेरी इजीली. फक्त याला तुम्ही काय करा, डिफरेंशिएट करा. g ऑफ x ला ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर येऊन देणार. हे बघा, डिफरेंशिएट 0 आला आन्सर. किती आला? 0. अरे तू काय नाही, काय तुझा आन्सर नाही, तू गडबड करायला का? 0 येत आहे का क्वेश्चन मध्ये? बघू एकदा. हे बघा, f of 2 f of x plus 2, राइट, प्लस 2 आणि बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. g of x फंक्शन बरोबर आहे. मग कसं काय चुकलं रे? हे बघा, नाही तर आन्सर नाही त्याचं. हे बघ, अति नाही संकटात नाही. आता करू नका परीक्षामध्ये, संपलंच मग. की गडबड करून जर तुम्ही करत असेल, चुकलं तर काय वाटतं मग त्याला? तो आरामशीर करा. 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं डिफरन्शिएशन सांगा फक्त मग. g डॅश ऑफ x पॉवरला खाली पॉवर मधून एक कमी आणि हा बेस डेरिव्हेटिव्ह. तर बेसला पूर्ण काय f of 2 f of x plus 2 येतं. बेस डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? f डॅश ऑफ, इथेच ठेवावं लागेल. पॉवर मधून एक कमी, बेसचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ 2f of x plus 2. देखो, पावर को नीचे, पावर में से कम और एक पूरे बेस का डेरिवेटिव f डैश ऑफ 2f of x plus 2 और फिर से इसके एंगल का डेरिवेटिव. इसके एंगल का डेरिवेटिव देखेंगे तो कितना आएगा? ये 2 कांस्टेंट और f डैश ऑफ x. इस स्टेप पड़ेगा बघा, वेरी सिंपल वन. डिफरेंशिएशन ची स्टेप. पावरला खाली, पावर मध्ये कमी आणि हा बेस का डेरिवेटिव. या बेस मध्ये याचे डेरिवेटिव काय असेल? f डॅश ऑफ 2f of x plus 2 इकडे याचा अँगलचा डेरिवेटिव 2f डॅश ऑफ x. इस स्टेप पड़ेगा सगळ्यांना सांगा. आली का स्टेप लक्षात? बोला, कळली का ही स्टेप? मग आता सांगा, आता काय करते. तुम्हाला काय विचारलं याच्यामध्ये? g डॅश ऑफ 0 विचारलं का? तो आता बस संपलं. मग त्याला सॉल्व करा. रिप्लेस x बाय 0. काय विचारलं तुम्हाला? g डॅश ऑफ 0 रिप्लेस x बाय 0 करा, संपलं. तर g डॅश ऑफ 0 काय भेटणार? 2 f of
2f of 0 plus 2 ब्रैकेट क्लोज, ठीक है, ठीक है, इनटू f डैश ऑफ 2f of 0 plus 2 minus 2 into f dash of, sorry, minus 2 multiplication. तर f0 की व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, f0 ची व्हॅल्यू किती -1 आणि f dash of 0 ची पहिले f of 0 ठेवून देऊ पहिले. f of 0 जर ठेवला आपण तर काय भेटणार, f of 2 into f of 0, f of 0 -1, तो ये हो गया 2 into f of 0, f of 0 -1 है, तो ये होगा -2 plus 2 0, तो ये एक्चुअल क्या मिला, f of 0. पहली स्टेप है बघा, 2 into f of 0 ची वैल्यू -1, तो 2 into -1 -2 plus 2 0, ये पूरा f of 0 हो गया, ये कंप्लीट, into f dash of 2 f of 0, f of 0 किती आहे -1, अगेन 2 into -2 plus 2 0, f dash of 0, ठीक है, into 2 f dash of 0, f dash of 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे आला 2, ठीक आहे. आता बघा f चा f of 0 पुन्हा किती आहे -1, f of 0 पुन्हा किती आहे -1, तर त्याला माइनस का 2, -1 into 2 माइनस का 2, f dash of 0 किती आहे 1, हा 1 डिव्हिजन चा 2 -4, काय झालं जरकर किती आला आन्सर, आहे का गेला, आहे का गेलं स्ट्रक्चरला, जरकर आहे का गेलं, आहे सर, आहे सर. पण आता असे गडबड करू नका ना, परीक्षेत तुम्ही जर अशी गडबड केली तर संपलंच मग, है ना. येणारा आन्सर म्हणजे एवढा सोपा क्वेश्चनचा तुम्हाला आन्सर म्हणजे 4 मार्क केले तुमच्या हातात, ते मध्ये विचारले प्रश्न या ट्रिपल 2010 म्हणल्यावर मार्क्स ते जेई होती. तर असं आहे सिंपल क्वेश्चन. आता एक पुन्हा छान क्वेश्चन घेऊ तुमच्यासाठी, एक चांगला क्वेश्चन तुमच्यासाठी पुन्हा घेऊ. रॅडॉन द नेक्स्ट क्वेश्चन हियर, इट इज समथिंग ॲक्च्युअली छान क्वेश्चन तुमच्यासाठी बघा. f of x is equal to क्वेश्चन f of x is equal to mod of x minus 1, mod of x minus 1, and g of x is equal to f of x, कैसा कैसा f of x, right. Then for x greater than 2, comma g dash of x is equal to A option. First option 4 minus 4, नहीं, A option नहीं, तो वेगळे आहे. A option -1 if less than -3 plus 30. B option two less than x less than 3. C option if x greater than 2. D option if x greater than 2. So it is again a good question, quality question here. तो सबसे पहले यहाँ पे तुम फंक्शन निकालो, फंक्शन निकालने के बाद तुमको उसका पहले g of x निकालो, तो इसका g dash of x निकाल सकते हैं, है ना. g of x तुमको दिया वाला है, करते ही का करते ही तुम्हाला किती a आता आलो तुझं बरोबर क्वेश्चन आन्सर गुड वन. आता छान आला तुला आन्सर. तेव्हा ज्याला काय आला त्याने बघून घ्या की यामध्ये जे फंक्शन आहे, सर्वात पहिले हा फंक्शन आहे,
पहिले फंक्शन ठीक आहे चलो x मायनस 1 आता ही कंडिशन आहे फॉर x ग्रेटर देन 2 जर असतील यहाँ पे अगर से x ग्रेटर देन 2 है तो फंक्शन की वैल्यू देखो x अगर से 2 से ज्यादा है x जर 2 पेक्षा मोठा असेल तर 3 मधून एक गेलं 2 4 ठेवलं तर 4 म्हणजे हा मॉड नेहमी पॉझिटिव्ह भेटणार इट इज नथिंग बट इट इज x minus 1 फॉर x ग्रेटर देन ऑलवेज आज एक किंमत व्हॅल्यू दिली तुम्हाला ते फॉर x ग्रेटर देन 2 म्हणजे हा फंक्शन मध्ये एक्चुअल मॉड मध्ये तो मॉड की वैल्यू प्लस है कि माइनस है ये कैसे डिसाइड करेंगे ये कंडीशन पे से कि मॉड की वैल्यू ये क्या है प्लस का x माइनस 1 है क्यों प्लस का x माइनस 1 है बिकॉज़ x ग्रेटर देन 2 है इस x ग्रेटर देन 2 मतलब 2 से ज्यादा अगर रखेंगे 3 में से एक गया 2 4 में से एक गया 3 5 में से एक गया 4 x मतलब हर बार मॉड की वैल्यू क्या मिलेगी पॉजिटिव इसलिए ये मॉड की वैल्यू अगर से x ग्रेटर देन 2 है तो ये प्लस का मिलेगा x माइनस 1 तो ये क्लियर होगा सबसे पहले ये जो फंक्शन मॉड था उसकी वैल्यू x माइनस 1 अगर से x ग्रेटर देन 2 है तो तभी रखिए f ऑफ x माइनस 1 अब क्या निकालेंगे तुमको सबसे पहले f ऑफ x निकालो फिर इसको f से निकालो पहले f ऑफ x निकालो फिर ये निकालो तो सबसे पहले f ऑफ x काटते हैं तर f ऑफ x साठी काय तुम्हाला माहिती आहे f ला y आणि हा फंक्शन मध्ये x माइनस f बाहेर f ऑफ x जागी x माइनस 1 आता पुन्हा f ऑफ x माइनस 1 काढायचे असेल तर हे f ऑफ x माइनस 1 पुन्हा या फंक्शन मध्ये ठेवता येईल रिप्लेस दैट x बाय x माइनस 1 याच्यात तर मी रिप्लेस केलं तर इथे सुद्धा मला रिप्लेस करावं लागेल x माइनस 1 x जागी हे बघा हा x जागी हा पूर्ण x माइनस 1 आणि हा कॉन्स्टंट माइनस 1 आहे मला किती आला x माइनस 1 आता हे f ऑफ x आला मला काढायचं g ऑफ x तो g ऑफ x म्हणजे काय f ऑफ x g ऑफ x हा f ला बाहेर आणि मी f ऑफ x ची किंमत काढली ती म्हणजे किती x माइनस 2 पुन्हा या फंक्शन मध्ये f ऑफ x माइनस 2 ही किंमत कशा ठेवता येईल या दिलेल्या फंक्शन मध्ये रिप्लेस x बाय x माइनस 2 रिप्लेस x बाय x माइनस 2 तर हा फंक्शन काय भेटणार मला पुन्हा या फंक्शन मध्ये x च्या जागी जर मी x माइनस 2 रिप्लेस केलं तर जिथे जिथे x आहे तिथे मला काय घ्यावं लागेल x माइनस 2 आणि हा माइनस 1 म्हणजे हा मला किती आला x माइनस g ऑफ x किती आला मला x माइनस 3 ओके क्लियर g ऑफ x मला किती आला x माइनस 3 तर याचा डेरिव्हेटिव्ह म्हणून तुम्ही किती म्हणले तर f ऑफ x माइनस 2 ठीक चला हा सांगा मग किती आला g ऑफ x किती मला x माइनस 3 बघा क्वेश्चन कसा आहे g ऑफ x आलेला आहे x माइनस 3 तर मला सांगा आता काय आन्सर असेल मग तुम्ही जर म्हणते g डॅश ऑफ x इज इक्वल टू 1